नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चर्चेतील काही महोत्सव। तर मित्रांनो, चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिला महोत्सव बघूया। पहिला महोत्सव आहे तिहार महोत्सव, जो नेपाळमध्ये होतो। तिहार महोत्सव जो नेपाळमध्ये होतो, दिव्यांचा 5 दिवसीय सण असतो। हा कुत्रा, गाई, भाऊ बहिणींचे प्रेम आणि लक्ष्मीपूजन यासाठी प्रसिद्ध आहे हा त्योहार। तर मित्रांनो, चला दुसऱ्या सणाकडे जाऊया। बसोहली उत्सव। बसोहली उत्सव हा कुठे असतो? जम्मू काश्मीर येथे असतो। जम्मू काश्मीर येथे असतो। तर डोंगरा संस्कृतीचा हा उत्सव आहे आणि लोकनृत्य, लोकसंगीत, हस्तकला आणि पारंपरिक खेळ याचा या उत्सवाशी संबंध असतो। तर चला आता मित्रांनो, तिसऱ्या महोत्सवाकडे जाऊया। बथुकम्मा उत्सव। बथुकम्मा उत्सव हा तेलंगणा राज्यातील उत्सव आहे आणि या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा फुलांचा सण आहे। महिलांचा हा प्रमुख सण म्हणून ओळखला जातो। स्त्री शक्ती आणि निसर्ग पूजनाचे हे प्रतीक आहे। चौथा सण आहे बोलचौथ सण। बोलचौथ सण या सणाचं महत्त्व आहे की विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात आणि चंद्रदर्शनानंतर व्रत समापन होते। तर चला मित्रांनो, पुढे जाऊया। पुढचा सण आहे मलाहू चोंगबा महोत्सव। मलाहू चोंगबा महोत्सव जो मणिपूर राज्याचा आहे महोत्सव आणि या महोत्सवाचं महत्त्व आहे मणिपूरमधील प्राचीन लोकनृत्य, चंद्रपूजन आणि सामूहिक आनंदाचा हा उत्सव असतो। तर चला पुढे जाऊया। पुढचा महोत्सव आहे शबरीमाला भगवान अय्यप्पा यात्रा। तर याचं महत्त्व आहे दरवर्षी 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारी दरवर्षी 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंत भगवान अय्यप्पाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची यात्रा असते। तर चला पुढे जाऊया। देवरगट्टा बन्नी महोत्सव जो आंध्र प्रदेशमध्ये होतो। याचं महत्त्व आहे श्री मल्लिकार्जुन स्वामी आणि देवी पार्वती यांचा विवाहोत्सव, भव्य रथयात्रा काढली जाते। आता पुढचा महोत्सव आहे सुनाभेश महोत्सव जो ओडिशा राज्यामध्ये स्थित आहे। याचं महत्त्व आहे पुरी येथील जगन्नाथ मंदिरामध्ये होणारा सोनेरी अलंकारांचा विशेष उत्सव असतो। हा देवांना सोन्याचे दागिने परिधान केले जातात। पुढे बघूया। पुढचा महोत्सव आहे लांगखुन उत्सव। लांगखुन उत्सव हा आसाममध्ये होतो आणि याचं वैशिष्ट्य आहे ओम समाजाचा हा प्रमुख सण आहे। शेती, समृद्धी आणि एकतेचे हे प्रतीक आहे। पुढचा महोत्सव आहे बेहदेन खलाम। हा महोत्सव मेघालय राज्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं की जयंतिया जमातीचा सण आहे हा। ओके, वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी देवपूजन आणि नृत्य होते। तर मित्रांनो, चला पुढचा सण बघूया। पुढचा सण आहे ओणम। ओणम ओणम हा सण प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये सेलिब्रेट केला जातो। तर याचं महत्त्व आहे हा कापणी महोत्सव असून असुर राजा महाबली यांच्या घरवापसी स्मरणार्थ साजरा केला जातो। पुकल्लम, ओणसदया आणि बोट स्पर्धा यासाठी प्रसिद्ध आहेत। तर पुढे जाऊया। सारला विजा उत्सव हा तमिळनाडूमध्ये होतो। भगवान कार्तिकेय यांचा सण आहे हा आणि भव्य रथयात्रा आणि धार्मिक विधी होतात या सणावेळी। पुढे जाऊया। नौखाई उत्सव। नौखाई उत्सव हा ओडिसा आणि झारखंड या राज्याचा उत्सव आहे। नवीन धान्यांचे स्वागत करण्याचा सण आहे। शेतकरी हा सण मोठ्या आनंदामध्ये साजरा करतात। पुढचा आहे अंबुबथी मेळावा, आसाम, कामाख्या देवीचा सण। तर या सणाच्या वेळीचं वैशिष्ट्य आहे देवी कामाख्या यांचा वार्षिक रजस्वाला कालावधीशी संबंधित महत्त्वाचा तांत्रिक उत्सव असतो हा। चला पुढे जाऊया। 15वा महोत्सव आहे मेलापट्ट। मेलापट्ट
हा जम्मू काश्मीरमध्ये सेलिब्रेट केला जाणारा उत्सव आहे, वासुकी नाग यांना समर्पित. तर नागदेवतेची पूजा आणि भव्य मिरवणूक या उत्सवाच्या दरम्यान काढली जाते. आता पुढचा महोत्सव आहे कटारगामा एसाला महोत्सव, जो श्रीलंकेमध्ये होतो. भगवान कतारगामा यांना समर्पित आहे. भव्य मिरवणूक, नृत्य आणि संगीत आणि धार्मिक विधी होतात. आता पुढचा महोत्सव आहे बोनालपू लोक महोत्सव. हा तेलंगणा राज्यामध्ये होतो. माता महाकाळीला समर्पित सण. महिला कलशावर बोनम नैवेद्य चढवून काढतात आणि देवीची पूजा करतात. हैदराबादचा हा प्रसिद्ध लोक उत्सव आहे. तर मित्रांनो, आपल्याला या उत्सवांची माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.